नमस्कार. नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी नुकतीच संपली आणि निकालही जाहीर झाले. यानंतर फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील उमेदवारांचे विजयी उमेदवार व विरोधी प्रमुख उमेदवार यांचे गावनिहाय मताधिक्य आपण पाहतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषदेच्या गुणवरे गटातील मताधिक्य. जिल्हा परिषदेच्या गुणवरे गटामध्ये प्रामुख्याने तिरंगी सामना झाला आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ ऋतुजा अभिजित जगताप या 13,685 मतदान घेऊन विजयी झाल्या. हेमलता अनिल जगताप ज्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या यांना 10,156 मतदान, तर सौ प्रियंका मंगेश मोरे 201 बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार होत्या. तर नोटाला या ठिकाणी 150 मतदान मिळाले. या ठिकाणी ऋतुजा अभिजित जगताप या 2,529 मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झाल्या आहेत. आता पाहूया गावनिहाय मतदान आपण पाहूया. यामध्ये गुणवरे जिल्हा परिषद गटातील प्रामुख्याने गुणवरे गावामध्ये ऋतुजा जगताप यांना 2,015 मतदान मिळाले, तर हेमलता जगताप यांना 1,651 मतदान मिळाले. 364 मतांचं मताधिक्य ऋतुजा जगताप यांना मिळालं. सरडे या गावामधून 1,382 मतदान या ठिकाणी ऋतुजा जगताप यांना मिळालं, तर 1,024 मतदान हेमलता जगताप यांना मिळालं. या ठिकाणी 358 मतांची आघाडी ऋतुजा जगताप यांना मिळाली. साठे या गावामधून 912 मतदान हे ऋतुजा जगताप यांना, तर विरोधी हेमलता जगताप यांना 709 मतदान मिळाले. मठाचेवाडी या गावामधून ऋतुजा जगताप यांना 1,439 मतदान, तर 748 मतदान हेमलता जगताप यांना मिळालं. 691 मतांची आघाडी ऋतुजा जगताप यांना जास्त मिळाली. खटके वस्ती या गावामधून 317 मतदान ऋतुजा जगताप यांना, तर 657 मतदान हे हेमलता जगताप यांना मिळालं. या गावामध्ये हेमलता जगताप यांना 340 मतांचं मताधिक्य मिळालं. आसू या गावामधून या ठिकाणी 2,286 मतदान ऋतुजा जगताप यांना, तर 1,378 मतदान हेमलता जगताप यांना मिळालं. या गावामधून 908 मतांची आघाडी ऋतुजा जगताप यांना मिळाली. गोखळी या गावामधून 1,714 मतांचं मतदान ऋतुजा जगताप यांना, तर 1,636 मतदान हे हेमलता जगताप यांना मिळालं. 78 मतांचं मताधिक्य ऋतुजा जगताप यांना या ठिकाणी मिळालं. ढवळेवाडी या गावातून 239 मतदान ऋतुजा जगताप यांना, तर 135 मतदान हेमलता जगताप यांना मिळालं. या ठिकाणी 104 मतांचं मताधिक्य ऋतुजा जगताप यांना मिळालं. पवारवाडी या गावामधून 994 मतदान ऋतुजा जगताप यांना, तर 817 मतदान हेमलता जगताप यांना मिळालं. 177 मतांचं मताधिक्य ऋतुजा जगताप यांना मिळालं. जाधववाडी या गावामधून 470 मतदान हे ऋतुजा जगताप यांना मिळालं, तर 287 मतदान हे हेमलता जगताप यांना मिळालं. या ठिकाणी 183 मतांचं मताधिक्य हे ऋतुजा जगताप यांना मिळालं. या ठिकाणी हनुमंतवाडी या गावामधून 465 मतांचं मताधिक्य हे 465 मतदान हे ऋतुजा जगताप यांना मिळालं, तर 699 मतदान हे हेमलता जगताप यांना मिळालं. 234 मताधिक्य हे हेमलता जगताप यांना मिळालं. शिंदेनगर या गावामधून 350 मतदान हे ऋतुजा जगताप यांना मिळालं, तर 354 मतदान हे हेमलता जगताप यांना मिळालं. हेमलता जगताप यांना केवळ 3 गावांमध्ये आघाडी मिळाली. यामध्ये खटके वस्ती 340, हनुमंतवाडी 234, तर शिंदेनगर 4 मतदान अशा या 3 गावांचा समावेश आहे. तर या ठिकाणी ऋतुजा जगताप याबरोबरच अजून काही गावं या ठिकाणी शिल्लक आहेत. याबरोबरच ऋतुजा जगताप यांना ज्या गावांमध्ये आघाडी मिळाली त्यामध्ये गुणवरे या गावांचा समावेश आहे, तसेच सरडे या गावाचा समावेश आहे, साठे या गावाचा समावेश आहे, तसेच मठाचेवाडी या गावाचा समावेश आहे. आसू या गावातून आसू, गोखळी, ढवळेवाडी, त्याचबरोबर पवारवाडी आणि जाधववाडी या गावांचा समावेश आहे.
जवळपास 9 गावांमधून या ठिकाणी ऋतुजा जगताप यांना आघाडी मिळाली, तर केवळ 3 गावांमध्ये या ठिकाणी हेमलता जगताप यांना या ठिकाणी आघाडी मिळाली आहे. एकंदरीतच 2529 इतक्या मताधिक्याने सौ ऋतुजा अभिजित जगताप या गुणवरे जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय झाले आहेत. तुम्हाला काय वाटतं, सौ ऋतुजा अभिजित जगताप यांचा विजय कशामुळे झाला? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.